नमस्कार सर्वांना. नमस्कार मॅम. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. नमस्कार मॅम. नमस्ते. नमस्कार मॅम. ईशान व्हिडिओ ऑन कर. हाफ की फुल. स्वरा मागच्या वर्गात होती का? मागच्या पर्वात होती ना तू मोठ्या गटात? हो मॅम. कोण शुभ म्हणेल आज संध्याकाळ मॅम. आज प्रार्थना कोण म्हणेल? ओवीने पण पाठ केली आहे का प्रार्थना? नाही. ओवी ओवी. इतकं माहितीये हीच मुची हा हा. प्रार्थना हेच मुचे. हो मी विचारते तू पाठ केली आहे का असं? हाफ पाठ केली आहे. हम्म. हा म्हणजे पहिलं पक्कडवं पाठ केलं ना? हा. हम्म. तुम्ही मला हेल्प करू शकता. हो ना. मी ते म्हणू. नवीन ते आहेत ना मुलं आलेले त्यांना आम्ही हेल्प करतो. हो की नाही? म्हणजे म्हणता म्हणता पाठ होते प्रार्थना. चालू करू. हम्म.
चालू करू? कोण? मी. थांब थांब एक मिनिट, हा आता अजून येत आहेत ना बाकीचे पण, त्यांना जॉईन होऊ दे. नमस्ते मॅम. नमस्ते. कोणी कोणी प्रार्थना पाठ केली? अव्यांनी केली आहे का पाठ? अभियान? काय? I'm at प्रार्थना my पाठ cousin's केली आहे house. का? I'm at my cousin's house. This is how it looks like. A plain background when I'm sitting on the bed. अच्छा, तू See त्या now. मुलीच्या घरी आली आहेस? Wow. मधुरा म्हणून कोण दिसतंय? व्हिडिओ बंद आहे, व्हिडिओ चालू करा. मी आमच्या फार्म मध्ये आलोय. See over here how it looks like. No, no, class व्हिडिओ चालू आहे. सर्वांनी ऑन करा. मधुरा म्हणून जॉईन झाले ना, त्यांचा व्हिडिओ बंद आहे. हॅलो मॅम. ठीक हा आहे, एक चालेल एक मिनिट. आपण. हा मधुरा म्हणून आहे मी. मधुरा रुग्वेची मदर आहे. हा हा मॅम, हं. रुग्वे जॉईन करतोय. हा एक मिनिट, हो हो. म्हणजे व्हिडिओ ऑन करतो. हम्म. That's okay. Done. ठीक आहे, चालेल, आपण सुरुवात करूया. तर ओवी पहिलं कडवं म्हणे. स्वरा, तुझी प्रार्थना पाठ नाही आहे का? काय स्वरा, माझा बाबा? अ काय तुझी प्रार्थना प्रार्थना पाठ नाही आहे का? शेवटचं पाठ माहित आहे, शेवटचं. शेवटचं कडवं पाठ आहे. ठीक आहे. ओवी, ओवी तू पहिलं कडवं म्हणशील. ओके. हा. आणि हे मला पल्लवी जोशी म्हणून दिसतंय. नाव काय आहे तुझं? जोशी, जोशी. माझं हा. आरुष. आरुष. अच्छा, आरुष गायकवाड. तुझ्या नावाने जर जॉईन झाले ना, तुम्ही तुमच्या नावाने जर जॉईन झाले ना, तर मग आम्हाला सोपं पडतं ओळखायला, हो की नाही? माझ्या नावाने जॉईन केलंय. आणि मी माझ्या नाही, मला नावाने इथे पल्लवी जोशी नाव दिसतंय. हा, आता दिसतंय. ठीक आहे. तुझी प्रार्थना पाठ आहे का आरुषची? हो पूर्ण पाठ आहे का? हो. आता आता बघ, ओवी, ओवी तू पहिलं, ओवी ऐकायला येतंय ना? हा. छान. तू पहिलं पहिलं कडवं म्हणशील प्रार्थनेचं. आरुष, तू दुसरं कडवं म्हणशील. आणि स्वरा, तू तिसरं कडवं म्हणशील. ठीक आहे. सगळ्यांनी ताठ बसा प्रार्थनेसाठी. आपण आपल्या वर्गाची सुरुवात ही या प्रार्थनेने करतो. ठीक आहे. ताठ बसा सर्वांनी. आणि प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात जोडायचे. ओवी, सुरुवात कर. मॅम, सॉरी लेट झाले कारण मी चुकून लहान गटला जॉईन केली. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना, धर्मजाती प्रांत प्रांत भाषा, धर्मजाती प्रांत भाषा वेश सारे संपुणे. एक निष्ठा, एक आशा, एक निष्ठा एक आशा, एक रंगी रंगुरे. अन पुन्हा प्रसगो मना मन, शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. आरुष म्हण पुढे.
भोवताली दाटला अंधार दुःखा साजरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्याचे सागरी माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना. स्वरा लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले जाओ पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लांबणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे वागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. आज खूप छान प्रार्थना म्हटली तुम्ही तिघांनी. मला फार आवडलं. मस्त म्हटली बरं का. सगळ्यांनी क्लॅप टाळ्या वाजवा तिघांसाठी. किती सुंदर प्रार्थना म्हटली. हम्म? आता पुढच्या वर्गात आहे ना बाकीच्यांनी पण म्हणजे आता ओवीने कसं एक कडवं म्हटलं कारण की तिचं एकच कडवं पाठ होतं. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठीच आहोत इथे पण तुम्ही प्रयत्न करायचा. ठीक आहे. आज ठीक खूप आहे छान मॅम. वाटलं मला. तुम्ही छान तिघांनी छान प्रार्थना म्हटलेली. तर तुम्ही सगळ्यांनी वही पेन घेतलंय का? हे बघा आपण वर्गामध्ये कुठले धडे आणि कविता मॅम मी वही आणि पेन घेतले. हो मॅम हो मी आणू? हो ज्याने मॅम, मी आणलं पण नाही वही घेतलं. आणि पेन त्याने पटकन जाऊन घेऊन या. मॅम मी पण घेतलं. इथं मॅम. ईशान बरोबर कोण बसलंय अजून? मॅम मी पूर्व आहे. तू पण झाली आहेस का जॉईन? हो मॅम. मी माझ्याकडे नाव ऍक्च्युली नाही दिसत ना म्हणून. नाही मी मोठ्या गटात आहे पण त्यांनी सांगितलं की मी याच्यामध्ये बसू शकते म्हणून काही दिवसासाठी. अच्छा बालरंग मध्ये आहेस तू. हा अच्छा कितवीत जाते? आता 7वीत. ठीक आहे. तुला लिहिता वाचता येत असेल ना? हो येते. इथे बँगलोर मध्येच आहे की महाराष्ट्रात आहे? मी बँगलोर मध्ये राहते मॅम. ओके. हिंदी आहे ना तुला वर्गात? शाळेत हिंदी विषय आहे. हो मॅम. ठीक आहे. तर ज्यांच्याकडे वही पेन पेन्सिल नाहीये त्यांनी पटकन घेऊन या आणि पुढच्या वर्गात येताना सगळ्यांनी वही पेन किंवा पेन्सिल ज्याच्याने तुम्ही लिहिता ते घेऊनच बसायचंय वर्गामध्ये. ठीक आहे. मॅम ठीक आहे मॅम. मॅम ही माझी कझन आहे इरा. अच्छा इरा कितवीत जाते? Which grade will you go? Grade म्हणजे I'm second grade, I'm third grade, I'm first grade, what? Second grade. मी जर first ओके grade. मी पण second grade मध्ये जाईल. ओके ठीक आहे. तर आता आपण सुरुवात Second करूया. grade मध्ये सगळ्यांनी जातो ओवी सगळ्यांनी बरोबर. म्यूट मी करा पण सगळ्यांनी आणि second ऐका grade बरं. ला मी पण सेकंड ग्रेड ला जातोय ओवी बरोबर. म्यूट करा आता सगळ्यांनी आणि मी काय सांगते ऐका. म्हणजे प्रत्येक वर्गातच तुम्ही क्लासला बसताना वही पेन पेन्सिल घेऊन बसायचंय. आता आपण वर्गामध्ये म्हणजे आता हे जे 2 वर्ग आहेत की नाही हे वर्ग आम्ही बघतो की तुम्हाला किती लिहिता येतं कितपत वाचता येतं म्हणजे ही उजळणी होते आपली. पहिले 2-3 वर्ग हे आम्ही रिव्हिजन म्हणून घेतो. ठीक आहे. आता मागच्या वर्गात आपण वाचन घेतलेलं त्याच्यामुळे आम्हाला कळलं की तुम्हाला कितपत वाचता येतंय. तर प्रिंट आउट म्हणजे कुठले धडे आणि कविता आम्ही वर्गामध्ये आपण शिकणार आहोत हे तुम्हाला आम्ही पुढच्या वर्गात सांगूया किंवा त्याच्या पुढच्या वर्गात. तर तसा मी मेसेज टाकेल ग्रुपवरती. ठीक आहे. मग तुम्ही त्या पुढच्या वर्गापासून येताना जेव्हा आम्ही सांगू त्याच्या पुढच्या वर्गापासून येताना प्रिंट आउट वगैरे पण घेऊन यायचं वर्गात. हा आता सगळ्यांनी वही आणि पेन घेतलंय. आज आपण ना तुम्हाला लिहिता कितपत येतं हे मला बघायचंय म्हणून मी काही शब्द देते तुम्हाला. ते शब्द तुम्ही मला लिहून
मग मी एकेकाला विचारते आणि मग मी इथेच चेक करेल तुमचं. ठीक आहे? ठीक आहे, सगळ्यांनी वही पेन आणलंय ना? तयार आहात ना सगळे? ओके. लिहा पहिला शब्द, कमल. काय? कमल, कमल. क मॅम हम्म. झालं. मॅम झालं? झालं. मॅम झालं. तेजस झालं का लिहून? तेजस. कमळ, कमळ. हा, तेजसने व्हिडिओ का? हा, लिहून झालं का? तेजस, तेजस. मी बघते, मी सांगते तुम्हाला एक एक 2-3 शब्द आपण आधी लिहून घेऊ, मग मी चेक करते. ठीक आहे? पुढचा शब्द लिहा, दीपक. मॅम दीपक, पुढचा शब्द काय आहे? दीपक, दीपक. दीपक. हम्म. मॅम माझं लिहून झाले. हो, मी चेक नंतर करते. झालं का सगळ्यांचं? ओवी लिहितेस का? ओवी, ओवी. डन मॅम. झालं मॅम. हो झालं? पुढचा शब्द घ्या. मॅम. फूल, फूल. मॅम मी दीपक फुल. वरच आहे. हो हो, लिहा, मी वेळ देते तुम्हाला. का? दीपक लिहून झालं ना? पाक. एक सेकंड. पाक. कुणी मागे राहिलं, कुणी मागे राहिलं तर मला सांगा, तसं मी थांबते. ठीक आहे? तिसरा वर्ड There's no space. This is without like. तिसरा वर्ड सगळे देते मी. वर्ड्स लिहून झाले. मी चेक करते, थांबा जरा. झालं का सगळ्यांचं? लिहून झालं का? झालं. झालीला कमल. झालं. दुसरा शब्द कमल आणि दीपक. दीपक झालं. संजीवनी मॅडम नमस्ते. नमस्ते मॅडम, विसरल्या होत्या का वर्ग? नाही, मला वाटलं 7:30ला आहे. मी 2-3 जॉईन केले ना आधी. अच्छा. मला वाटलेलं 7:30ला, मग नंतर बघितलं आणि मी मेसेजला रिप्लाय करत होते. तिथे काही पालकांचे येत होते ना, हम्म, तर मी रिप्लाय करत होते. म्हणलं अरे 7ची तर वेळ, किती वाजले आता बघितलं तर 7:15 झाले. असं झालं. माफ करा. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही शब्द लिहून घेताय का? हा, शब्द लिहून घेतोय. ठीक आहे, ठीक आहे. झालं का लिहून सगळ्यांचं? हो मॅम. पुढचा शब्द, पुढचा शब्द दीपक आहे नंतर काय आहे? अ दीपक नंतर काय आहे? सांगते, सांगते. सांगते. अरे मी सांगते शब्द, वेट वेट. चौकट पुढचा शब्द आहे. मम्मा पटकन. एक सेकंड मॅम. चौकट. झालं मॅम. सांगू का पुढचा शब्द? मॅम. हम्म, हम्म. तिसरा शब्द काय होतं? तिसरा शब्द चौकट. चौकट कर ओवी. चौकट. तिसरं तर फुल आहे ना. ओवी. झालं. पुढचा शब्द सांगते, आंबा. मम्मा they're going ahead and ahead. आंबा, आंबा, मँगो. आंबा. आंबा की आंबा? आंबा, आंबा. What as it is. नॉर्मल इथपर्यंत
ही लाईन वापर. ते दुरेगी वही वापरतायत का? त्याच्यानंतर कुठले शब्द आहे? लाईन्सची नोटबुक वापरली ना तर तुम्हाला जरा सोपं दुरेगी. होईल. मॅम मी माझ्या कझिनच्या घरी आली आहे तर तिच्याकडे अशीच आहे. बर. ठीक आहे, चालेल मी मग. डबल लाईन नोटबुक घेतले. हा हा, हा हा. छान. म्हणजे तुमचंच अक्षर छान येईल म्हणून म्हणते. आम्ही हे घेतली. हा बरोबर. सिंगल लाईन. ठीक ठीक आहे, पण डबल येतंय ना लाईन लिहिता? घेतली. मी डबल लाईन. सिंगल लाईन नोटबुक घेतलं. बघू, दाखव परत. स्वरित दाखव. डबल लाईन नोटबुक. खाली दाखव जरा. हा ठीक आहे. ही डबल नाही, ही सिंगलच आहे, पण तू 2 लाईन मध्ये लिहितोयस. अजून एक छोटी मिळते दुरेगी, तशी आण नेक्स्ट टाइम. माझी पण एक लाईन नोटबुक आहे. हा, माझी मग 2 पण लाईनी एक वाल्या line आणा notebook दुरेगी, आहे. म्हणजे तुमचं अक्षर छान येईल. ओके, पुढच्या वर्गात आणा, चालेल? ठीक आहे घ्या मॅम. मॅडम. झालं लिहून? आंबा लिहून झालं? पुढचा शब्द आहे भजन. भजन भजन. भजन. ओके. काय भजन? झालं मॅम. झालं. दाखवा. सगळेच आता चेक करूया मॅडम, एक एक. किती 10 झाले का शब्द? नाही, 10 नाही, 4-5च झालेले. हा, मग 5 ते झाले, 10 मग 5. check करूया. मग तपासूया 10 झाल्या. बघा मॅडम, दिसतंय का तुम्हाला? स्वराला मी मॅम आज झाले. मॅम 6 झाले, 6. स्वरा, मी तुला भजन म्हटलं, भटजीचा भजन. 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 हा. तुम्हाला कोण येत दाखवतंय नसेल आता? तर सांगा, मी दाखवते कसं लिहायचं ते. मॅडम, तुम्ही दाखवता का कसं लिहायचं? आहे का तुमच्याकडे? हा. मी मॅम तोपर्यंत चेक आज करते झाले. यांचं. ऋत्विक दाखव, वही दाखव. पुढे स्वरित पकड जरा. दाखव. कोणाला जमत नाहीये त्यांना मी दाखवतेय. मी माझं बॅकग्राऊंड ब्लर केलं ते काढते, जे तुम्हाला दिसेल. हा, ऋत्विक बरोबर लिहिलंयस तू. आणि मी कोणाला येत नाहीये लिहिता? इथे बघा माझ्याकडे. मॅडम, तुम्ही मला स्पॉटलाइट करता का? हो हो. कोणाला येत नव्हतं लिहिता? मॅडम, भजन शब्द लिहून दाखवा. भजन. स्वरा बघ ग. ज न भजन. बघा, कळलं सगळ्यांना? कुणाचं चुकलं असेल तर त्यांनी करेक्ट करून घ्या. भजन. ब मॅम माझं लिहायचंय आपल्याला, करेक्ट आहे. भटजीचा ब नाही. गुड. मॅम शाबास. माझं करेक्ट आहे. शाबास. माझं बघा. मॅम दिसत माझं नाही बघा. तुझं? हा, स्वरा तुझं बरोबर आहे. स्वरित, 1 मिनिट, मी चेक करते. क्लासमध्ये वरती वरती पकड वही. थोडी वर पकडले. पकड. हा, बरोबर आहे. मॅम करेक्ट बरोबर आहे. आहे. सगळं. काय म्हणता? भजन. हा, ज फक्त मॅड- ना जरा अंतर दे मध्ये दोन्ही ह्याच्या. तुझं भनन दिसतंय, ते ज जरा मोठं काढ असं. हो नाही गॅप गेला पाहिजे. बजेट मध्ये. आय डिडंट नो. भजन. 2 न नाही येत. ते ज चं जवळ गेलं की न दिसेल मग. झालं सगळ्यांचं? हो. हा, दिसतंय. तनुष, दिसलं तुझं? तनुष दाखव. I thought the तनुषनी बरोबर लिहिलं. आता बरोबर केला मॅम. हा, बरोबर आहे. खाली बरोबर. पकड टाका. वही. तनुष, वही खाली पकड नीट. चौकट. आंबा बघू लिहिलेलं. अंबा कोणी लिहिलंय? तनुष? तनुषने आंबा येते. आंबा. आ. हे बघा मॅडम, लिहून दाखवतायत तुम्हाला, बघा. आंबा. आ वर अनुस्वार. अंबा नाही म्हणत आपण, आंबा. चेक करा सगळ्यांनी बरोबर लिहिलंय का? आंबा.
बरोबर आहे. स्वरा तुझं बरोबर आहे. तनुष, तू आंबा शब्द चुकीचा लिहिला होता, तो बरोबर लिही. बाकी बरोबर आहे. बरोबर एक आणि आणखीन एक मात्रा दे. आंबा आहे ना बरोबर ते. आहे. स्वरित मॅडम थोडं सगळ्यांना म्यूट वर राहायला सांगता का? स्नेहा मॅडमचा आवाजच येत नाहीये नीट. सगळ्यांनी म्यूट करा. मी एकेकाला विचारते, मग त्याचं चेक करूया. स्वरित, तुझे ना 2-3 शब्द चुकलेले आहेत. स्नेहा मॅडम, चौकट हा. शब्द लिहा. चौकट. चौकट. अच्छा, आंबा झालं ना सगळ्यांचं? स्वरित, आंबा बरोबर लिही. बघितलं का तू कसं लिहायचं? बघितले मी व्यवस्थित आता लिहिले. ओके. आता चौकट लिहा मॅडम. बघा मॅडम लिहून दाखवताय बघा. आहे च, त्याला एक काना आणि वर 2 मात्रा दिल्या तर चौ होतं. चौ क आणि ट, चौकट. स्वरित लिही आता बरोबर. ओके. बाकीच्यांनी पण बघा तुमचं काही चुकतंय का, कारण की काहींचं मी बघितलं नाहीये. शब्द आणि चुकला नंतर असेल तर तुम्ही फोटो बरोबर पण करून पाठवा घ्या. ग्रुपवर, म्हणजे आम्ही तपासून पाठवू. हम्म. लिहिला चौकट. का? बघू स्वरित. हा, बरोबर. छान. अव्यान, खूप प्रकाश येतोय बुकवर, मला दिसत नाहीये. हा, अव्यांचं भजन का? दिसलं. चौकट बघू तुझं कसं लिहिलंयस अव्यान? चौकट मी ऐकलं नाही. चौकट वर्ड बघ मी कसं लिहायचंय बघ. चौकट लिही. ठीक आहे. ही कुठली मात्रा आहे सांग? ह्याचा उच्चार कसा करायचा? चौकट. चौकट. ठीक आहे. मॅम मी तेजसचं बघते. तेजस, वही पुढे पकड. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. तेजसचं बरोबर आहे. अजून कोणाचं बाकी आहे? ओवी. हा, 1 मिनिट. हा, वही खाली पकड. ओवी, वही नीट पकड. ओवी. आंबा, नाही मला दिसत. चौकट. तुझं कॅमेरा जरा मागे घे. हा, चौकट दिसला, आंबा दिसलं, बाकीचे नाही दिसले मला. बाकीचे आणि लिहून मागे घे नाहीये. जरा. हा, भजन दिसलं. पहिलं काय आहे? झोकात. नाही, नाही, ते चुकीचं लिहिलंय तिने. पहिला शब्द कमल. कमल होता. कमल. कमळ. ळ लिहिलंय सगळ्यांनी? ल लिहिलंय? मी लिहिला. ळ लिहायचंय सगळ्यांनी. ळ लिहिलंय का? कमळ. हा. कमळ. चेक करा सगळ्यांनी. कमळ. हा, दिसलं तुझं. कमळ. मॅम ळ मी लिहायचंय. ळ, मराठीत ळ म्हणतात. लिहिला. हा, बरोबर स्वरा, दिसलं. स्वराचं बरोबर आहे. आरुष, साध्या गायब साध्या झाली का? दाखव. लिहिलं का? 1 मिनिट. येस ना. भजन दिसलं तुझं. मी माझं बुक दाखवतो. आंबा, मॅम करेक्ट आहे. कमल नाही, चौकट. कमळ. हे बघा मी लिहून दाखवते. कमळ. ळ येतो. ल correct आहे हिंदीत माझं. असतो. कमल. कमळ म्हणायचं. ळ. मॅम करेक्ट आहे माझं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. कमळ. कमल. साध्याचा चौकट शब्द चुकलाय. साध्या बघू ओके बरं. चालेल मॅडम. हा, चैकट झालंय साध्या. चौकट आहे ते. चौकट साध्या दाखवू का मी कसं लिहायचं? मॅम सगळं लिहिलोय. सगळं तनुष, लिहिलं. तुझं बरोबर लिहिलोय आहे. नाही म्हणायचं, लिहिलं आहे म्हणायचं. हा, लिहिलं बरोबर. आहे. लिहिलं आहे, बरोबर. हा, ठीक आहे. छान छान. तनुषचं दिसलं मला. ऋत्विक, तुझं झालं? अव्यांश. आरुष, 1 मिनिट. मी बघते. अव्यांश, मॅम तेजस. माझं
मॅम माझं चेक करणं झालं. आरुष दाखव. दाखव ऋत्विक. आरुष आरुष ऋत्विक दाखवते वाटतं आता. स्नेहा मॅडम एक सांगू का? हा बोला. थोडा अर्थ पण सांगा, जसं चौकट म्हणजे वगैरे काय थोडं. हा भर नाही आता आम्ही हा मुळात काय म्हणायचं शब्द मुलांना लिहून घेतोय ना. नाही म्हणजे लिहून ते घेतोय, कारण लक्षात त्यांना म्हणजे हा माहिती करत करत ते लिहिता लिहिता ते पण होऊन जाईल त्यांचं सोबत सोबत. बरं ठीक आहे. हा ठीक आहे. हा चालेल चालेल. चालेल हा सांगते. म्हणजे नवीन शब्दांचे सांगा, दॅट इज. ओके चालेल. हा ऋत्विक दाखव. हा काहीतरी बोल ऋत्विक, म्हणजे स्क्रीनवर येशील, मला दिसेल म्हणजे मोठ्या ह्याच्यात स्क्रीनवर. मॅम हे लिहिलं. हा थांब बघू. पहिला शब्द काय आहे? मठ नाही काय, कमळ. अच्छा ळ नीट कर, नीट दिसत नाहीये. पुढे पकड दुसरं जरा. हा थोडी आणि डार्क पेन्सिल असेल तर त्याचा वापर कर, म्हणजे ह्याच्या आम्हाला दिसेल. हा मॅडम हम्म. बरोबर आहे. पुढच्या बरोबर वेळी लिहिलंय. आणते. ऋत्विकने बरोबर लिहिलंय. ठीक आहे मॅम. नाही नंतर फोटो पाठवा ग्रुपवर, मग आपण त्याच्यात तपासून देऊ त्यांचं. हे मधुरा म्हणून आहे ना. हा हो. काय नाव आहे तुझं? ऋग्वेद. हा तुझं ऋग्वेद. नाव चेंज कर, नाव चेंज कर जॉईन होताना. हा. दाखव आता. दाखव काय लिहिलंयस. भजान लिहिलंयस का? भजन लिहिलंयस? अजून थोडं मागे घे. वही नीट पकड. भजान नाही लिहायचंय, भजन. हा. वरती भज पकड, वरती पकड. सरळ पकड नाशी पुढे. हे बघ भजन, मी परत लिहून दाखवते. भजन. भजन शब्द चुकलाय बघ मॅडम, लिहून दाखवताय. भजान नाही लिहायचंय, भजन. काही मात्रा नाहीये, काही वेलांटी नाहीये, काहीच नाहीये, सरळ शब्द आहे बघा. लिहिलं सगळ्यांनी? भजन नॉट भजन. भजान नाही लिहायचंय, भजन. ओके केलं दुरुस्त? दाखव परत ऋग्वेद. हा. हा दाखव. भजन बरोबर, ते वरचं खोडून टाक. हो. आणि कोणाचं तरी मी आत्ता पाहिलं, फूलचा फू रस्व लिहिला होता. फू दीर्घ आहे तिथे, दीर्घ वेलांटी आहे. मी लिहून दाखवते. फूल. ऋत्विक तुझा होता का रस्व? फूल हो दीर्घ मॅम. आहे. तो दीर्घ कर, दीर्घ मॅम कर, दीर्घ आहे. मॅम मॅम बोल ओवी बोल. ओवीला माहित नाही कसं करायचं. काय लिहायचंय ओवीला? फुल तर असंच आहे का? बघ मी दाखवले लिहून, इथे दिसतंय. ओके दिसतंय मॅम. हम्म दीर्घ आहे. फूल, फुल नाही म्हणत आपण, फूल. मॅम मला दिसलं. दिसलं ना? मग केलं दुरुस्त? झालं सगळ्यांचं? मॅम मॅम हा बोल तनुष. 6th वन काय आहे? नाही 6th अजून सांगायचं आहे, आधीच आपण तपासतोय. मॅम आधीचं मध्ये फुल नव्हतं. मग कोणाचं तरी मी पाहिलं फुल लिहिलेलं आता. फुल म्हणून नव्हतं. मॅम नव्हतं का? कमळ, दीपक, चौकट, आंबा आणि भजन तेवढंच भजन होतं झाले. का? मग कोणाचं तरी मी फुल पाहिलं म्हणून आणि सांगितलं. कमळ. हा कमळ होतं. ओके ठीक आहे ठीक आहे. ते 1-2 जणांनी असाच लिहिलाय वाटतं तो शब्द. हा असेल असेल. मग तर घ्या मॅडम, पुढचा घ्या मग शब्द. पुढचा शब्द आहे कैरी. कैरी म्हणजे माहितीये तुम्हाला? नाही. कैरी कशाला म्हणतात? आंब्याच्या आधी काय असतं? हिरव्या रंगाचं काय असतं? त्यालाच कैरी म्हणतात. आंबा. कच्चा आंबा. बरोबर.
कसं लिहितात कच्चा कैरी? र लिहून र बघा, मँगो येतंय असतं का? ना. येते मॅम. नो दाखव लिहून तनुष. ब्रेकिंग माय बॅग. बरोबर तनुष, शाब्बास. अं, स्वरा, तू स्वरा बरोबर केरी लिहिलेस लिहिलंय. का कैरी लिहिलेस बघ? मला एकच मात्रा दिसली तिची. ओवी नाही, बघू. बरोबर लिहिलंय स्वराने, 2 मात्रा आहेत. अच्छा, दोन. मला एकच मॅम मी फुल लिहिले. फुल. फूल, दीर्घ दीर्घ लिहायचंय, दीर्घ फूल. ओवी बघू, परत दाखव ओवी. करेक्ट आहे मॅम. हा, करेक्ट आहे, करेक्ट आहे. ईशान करेक्ट आहे. ओवी परत दाखव. ओवीचं मला एवढं नीट दिसत नाहीये. ओवी काहीतरी बोल. हॅलो. हा, आता दाखव. दीर्घ केरी फुल लिहिलंस मॅम. तू ओवी. मॅम कैरी दीर्घ फुल. 2 मात्रा दे. फूल नाही, दुसरा दीर्घ कर. दीर्घ हा ऱ्हस्व झाला फूलचा. दीर्घ कर, असा काढायचा आहे बघ दीर्घ. हा फ आणि असं राईटला, उजवीकडे, हा दीर्घ झाला. आणि कैरी मी दाखवते आता कसं लिहायचं, तुम्ही चेक करा. 1 मात्रा दिली आहे का 2? कैरी. 2. क वर 2 मात्रा द्यायच्या आहेत. आणि री दीर्घ. 2. कैरी. हा, बरोबर. मॅम र ला मोठं हे का? मी कैरी हो, लिहिलाच दीर्घ, नाही. कैरी. री दीर्घ. मॅम माझं कैरी. कळत आहे का? हो, तेजसचं करेक्ट आहे, का? करेक्ट आहे, करेक्ट आहे. तेजसचं करेक्ट आहे. माझा बरोबर आहे. स्वरितचं पण बरोबर आहे. आणि फुल शब्द लिहिताना तो दीर्घ नाहीये मॅडम, उकार नाही, फुल दीर्घ ना. रस्व आहे. तसं नाही, फुल दीर्घ ना. फुल बघा, मॅम माझं आपण फुल म्हणतो ना. कोण दाखवतंय? मी कोण? आयांश पिजिंगाडे. हा, बरोबर आहे तुझं. एक मिनिट. कैरी. कैरी बरोबर आहे. मी गेटवर बघते. हा, बरोबर आहे. आयांशचं बरोबर आहे. बरोबर आहे. ऋग्वेद बघू तुझं. ಹೌದಾ ಗೊತ್ತಾತಾ गेट तक जा रही हा जाती ऋग्वेद का? ऋग्वेद बघू. काहीतरी बोल ऋग्वेद, म्हणजे दिसेल आम्हाला. ते ऋग्वेदने नाव चेंज नाही केलेलं ना मॅडम, हा, त्याच्यामुळे मधुराच कळत आहे. नाहीये. मधुराच आहे. हा, ऋग्वेद बघू स्क्रीनवर. हा, बरोबर बोल लिहिलंय. काहीतरी ऋग्वेद. आणि जास्त खाडाखोड नाही करायची ऋग्वेद, त्याच्यामुळे समजत नाही. हो ना. ओके मॅम. बरोबर लिहिलंय. हा, ठीक आहे. पुढचा शब्द सांगा मॅडम. हो हो. पुढचा शब्द आहे उधार. मॅम काय? उधार उधार. उधार. उधान. उधान. धान नाही, र र. उधार ना. उधार उधार आपण क्रेडिट वर घेतो की नाही एखादी वस्तू. उधार, उधारीवर घेतो ना आपण. हा, उधार. उधारीवर घेतो. उधार. येत. स्वरा. हा, तो जो उ आहे की नाही, तो उसाचा नाही. दाखव एकदा परत. कोणी लिहिले? तनुष. हा, मी लिहिलं. स्वराचं. उधार. हा, ध नीट काढ जरा, अजून ध थोडा नीट येऊ दे. हा, तो बरोबर. उसाचा नाहीये, दीर्घ नाहीये. नाही, उदार नाहीये तनुष. उधार. ध येतो, दार नाही, द नाहीये. ध ध. उधार. आयांश बरोबर आहे तुझं. ओवी बघू. आयांशचं बरोबर आहे. मॅम बघा. आयांश बरोबर हा, आहे. स्वरा आता तुझं बरोबर आहे. थोडं कसं शिकला तेजस बरोबर आहे तुझा. त्वरित बघू. ईशान बरोबर अरे आहे. मी लिहिलंच नाही मॅम. का नाही लिहिला? येत नाही. येते. लिहितोय. कसं लिहायचं? स्वरा, तू लिहिलास? मी लिहिला. काय लिहिलंस तू ओवी? उदयीर. उदयीर का लिहिलंस? उधार. उधार.
उदयीर ओवीचं कुठून आला चुकलंय, ओवीचं का चुकलंय. उंदीर मामा आठवला तुला उंदीर आठवला का तनुष बरोबर लिहिलंयस. ली उधार ऋत्विकचं झालं का लिहून? काही विचारायचंय तुला? हा उधार बरोबर आहे तनुष आता बरोबर आहे मॅम माझं लिहून झाले उधार. धार नाही धार उधार ध कसं लिहायचं? तो विसरलीस तू शिकलो ना आपण ध दाखवते लिहून मागच्या पर्वात होती का ओवी? हा, मागच्या पर्वात होती. हे बघ ओवी दिसतीये हा क्लिअर. धार हा उधार साध्या तू लिहितेस का हो तिला ना ते लक्ष नाही आलं शब्द नाही लक्षात आलं विचारलं उधार हॅलो उधार हॅलो हॅलो हॅलो. उधर नाही उधा धा लिहिलं ना मी धा काना पाहिजे ना इथे इथे धला. ढोल एक कान बरोबर उधार बरोबर हा. बरोबर बरोबर साध्याचं मला काही दिसलंच नाही. साध्या दिसलं मला दिसलं उधार हा बरोबर ओवीचं बरोबर लिहिलंय ओवीने. ओवीने लिहिले साध्या साध्याचं दाखव. दाखव तू बोल काहीतरी साध्या म्हणजे आम्हाला दिसेल हा बरोबर लिहिलंय दिसलं दिसलं So this is दाखव very एकदा परत. close झालं ना साध्या मला दाखव परत. मॅम दुसरा वर्ड कोणता? एक मिनिट. आरुष झालं तुझं अरे साध्या तू भजन शब्द चुकीचा लिहिलाय, कैरी चुकीचं लिहिलंय, तू ज लिहिलंय, आपल्याला ज लिहायचंय. मॅडम एकदा परत लिहून दाखवा तिला. साध्याला भजन ज लिहायचंय आपल्याला. ज जहाजाचा तू साध्या तू अनम्यूट हो म्हणजे तू स्क्रीनवर दिसशील मला भ ज न कळला शब्द हो. आणि साध्या कैरी पण लिहिलास का तू तिचं कैरी पण चुकीचं लिहिलंय तिने. हे बघ मी लिहून दाखवते साध्या क वर 2 मात्रा आणि री दीर्घ कैरी बघू दाखव कशी लिहिलेस दाखव ईशानचं लिहून झालं का? ईशान झालं हो मॅम. दाखव मॅम उधार. हा उधार झालं हो दाखव वही दाखव. छान बरोबर. छान लिहिलंयस. छान अक्षर आहेत छान अक्षर छान आहे. थँक्यू मॅम. सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची रोज मराठी लिहायची ओके नाही तर विसरून जाल पुढच्या वर्गापर्यंत हो की नाही मॅम मी हा, बोल. कुठली पण शब्द लिहायचं प्रॅक्टिस करू शकते हो म्हणजे त्या आत्ताचा शब्द आपल्याला लिहिलेला प्रॅक्टिस करायची गरज नाहीये. नाही हे पण करायचे नवीन शब्द पण करू शकतो आता मी अभ्यास देणार आहे ना गृहपाठ म्हणजे काय गृहपाठ म्हणजे कोण सांगणार आहे काय असतं ते होमवर्क. होमवर्क देणार आहे आज आम्ही तुम्हाला ओके तो सगळ्यांनी करून पाठवायचं आहे ओके मॅम. ओके झालं साध्या ओके मॅम. ओके ठीक आहे मॅम. मॅडम अजून काही अजून शब्द घ्यायचे का आता जर आकडे हे करूया हो हो आकडे घ्यायच्या आधी एक शब्द देते मी परत. हा, ठीक लिहा आहे. सगळ्यांनी गृहपाठ. लिहा बरं. कोणाकोणाला येतं लिहिता गृहपाठ गृहपाठ कसं लिहितात माहितीये मॅम गलर गला र पण कसा लिहिणार असं अर्ध ग लिहायचं आणि र जॉईन करायचं. बरं बरं लिहा आणि आम्हाला दाखवा. मॅम काय वर्ड होतं? गृहपाठ काय स्वरा चुकीचं लिहिलंयस. स्वराचं दिसत नाहीये मला थांबा मी पिन करते मॅडम. दाखव स्वरा.
मॅम माझं झालंय. काय लिहिलंय? गृहपाठ. नाही नाही नाही, असं नाहीये. मॅम नाही नाही नाही. प्रयत्न छान करताय तनुष सगळे. चुकलंय तुझं. मॅम माझं झालंय. तेजस चुकलंय. मॅम माझं. हा बरोबर बरोबर. ऋत्विकचं बरोबर आहे. ऋत्विकचं बरोबर आहे. मॅम माझं. कोणाचं? आता बोललो. ईशानचं चुकलंय. माझं. कोण? नाही ऋग्वेद का? चुकलंय. एक ऋग्वेद मिनिट हा. चुकलं. मला ऋग्वेदचं दिसत नाहीये. एक गुरु मिनिट. चुकलाय. गुरु मी दाखवते आता. सगळ्यांचं दाखव झालंय का? ऋग्वेद. मॅम माझं. बरोबर आहे. अयांशचं बरोबर आहे. मॅम माझं. फक्त अयांश थोडा नीट काढ. जरा खालती येऊ दे अजून. मॅम माझं. मॅम आता. नाही तनुष, अजूनही नाही बरोबर आहे. मॅम आता. गुरु कसं काढलंयस? मॅम आता. हा, ते थोडं खाली पाहिजे. तू जे काही केलंयस ना ते खालती पाहिजे गच्या. प्रयत्न ठीक छान आहे. आहे. मॅडम छान लिहून करताय तुम्ही. दाखवतील. आता तुम्हाला लिहायचं कसं आहे? आता मी दाखवते. सगळ्यांनी पाठ छान लिहिलंय. गुरु कसं लिहायचं मी दाखवते. हा. आणि खालती एक छोटा सी काढायचा फक्त. छोटा सी काढायचा आहे आपल्याला. बरोबर. फक्त खालती मॅडम काढायचा. दाखवताना राईटला तसं नको लिहून घ्या घेऊ. सगळ्यांनी. तुम्ही छान गच्या प्रयत्न खाली. केलेला. सगळ्यांनी छान केलंय. सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या एकदा. बरोबर साध्या. छान. स्वतःसाठी टाळ्या वाजवून घ्या. सगळ्यांनी छान प्रयत्न केलाय. असंच शिकायचंय आपण एकत्र. ओके. तनुष तो पाठ आहे, पाठ. ट नाहीये. पाठ. ठ ठ लिह. आहे. ठ. हा, ते मी पुढचं पण लिहून दाखवणार होते. पाठ. ठ कसा लिहायचा? ठ. तन्वी स्वराने बरोबर स्वतः जॉईन लिहिलंय. झाली का? स्वतः जॉईन झाली? मी ट्युशन मधून आली. अच्छा. तुम्ही पण आले असता कधीला. ते झालं सगळ्यांचं लिहून. आता झालं आपण मॅम. आकड्यांची उजळणी घेऊया. बघा, गृहपाठ शब्दाची तुम्ही जे लिहिलं ना, तो कोणीही सगळ्यांचा काही- प्रयत्न छान होता. मॅडमने जे लिहून दाखवलं ना, ते लिहून घ्या वहीमध्ये. आणि स्वरा, तू काय लिहिलं होतं? ग्रह. र ची मात्रा दिली तो त्याच्यामध्ये एक तिरकस लाईन टाकलेली. ते ग्रह म्हणजे तारा. गृह म्हणजे काय? घर. घरी आपल्याला जो अभ्यास म्हणजे करायसाठी, आपल्याला सोडवायसाठी दिलेला असतो, त्याला म्हणायचं गृहपाठ. हे जो काय लिहिला जातो चुकलं तो. ते परत करायचे. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे ग्रहपाठ घर. नाही लिहायचंय आपल्याला. गृहपाठ. गृह म्हणजे घर. म्हणजे घरी करायचा अभ्यास. गृहपाठ. कळलं सगळ्यांना? हो. आकड्यांचं घ्या मॅडम वाटल्यास आता पुढे. हा? आकडे. आकडे. हा. आता 1 ते 30 आपण आकडे म्हणणार आहोत. कोण म्हणून दाखवेल मला? 1 ते 30 न चुकता म्हणायचेत. मला जरा म्हणतेस? काय? 1 ते 30 आकडे म्हण. ठीक आहे. म्हण. मला पण येते मॅम. एक तुला पण देते नंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. शाबास. खूप छान. आरुष, मी म्हणू. थांब मी देते. सगळे हँड रेस केलाय. मी देते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 21 22 17 नंतर. 17 नंतर. 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. शाबास. स्वरित. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 काय? परत 21 22
हम्म 23 हम्म 26 25 हम्म 26 हम्म 27 हम्म 28 हम्म 29 हम्म 30 शाबास. तनुष मॅम म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 31 हा 32 20 21 नंतर हा 21 32 आठव, नीट आठव. मी सांगू? 21 22 हा 23 24 25 26 27 28 29 30 शाबास. ईशान लक्षात ठेवायचं हा, तनुष. ईशान म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 नाही म्हणायचं, 18. 18 19 19 नाही, 19 हिंदीमध्ये होतं. 31 19 19 19 20 ताई मदत नको करू. 22 नंतर 20 नंतर 21 हम्म 22 हम्म 23 हम्म 24 तू हिंदी म्हणतोयस. 21 22 22 23 23 24 24 1 2 25 साध्या थांब. 25 27 10 26 12 13 14 साध्या थांब. 15 साध्या थांब. 28 हा 29 30 शाबास. आता विसरायचं नाही हा. पुढच्या वर्गात परत आपण घेऊया. नेक्स्ट कोण आहे? ऋत्विक. मध्ये कोणी बोलू नका, नाही तर डिस्टर्ब होईल. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 शाबास. ओवी. ओवी म्हण. काय झालं ओवी? बरं ठीक आहे. तन्वी म्हण. तू अनम्यूट नव्हतं केलं का? हा आता म्हण ओवी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 17 18 19 20 हम पानी प्यायला जाऊ 21 22 23 24 25 26 27 28 29 30 शाबास. 31 नाही नाही, बस 32 बस बस 30 पर्यंत जा. पुढच्या क्लासमध्ये 50 पर्यंत घेऊया. तन्वी मॅम 20 पर्यंत येते ती परत 20 बर म्हण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 20 हा हे 19 हिंदीमध्ये असतं. मराठीत काय असतं? 19 म्हण. 19 19 आणि 20. 20 नाही म्हणायचं, 20 हिंदीमध्ये होतं. ठीक आहे. मग 15 16 17 18 19 20. ठीक आहे. पुढच्या वर्गात 21 ते 30 करूया आपण. चालेल? ठीक आहे. अजून कोण आहे आता? साध्या म्हण.
एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 10 नाही किती? 10 नाही, 10 नाही म्हणत मराठीत. काय म्हणतात? 10. 10, पुढे आठवतंय का विसरली? 11, 11, 12, 13, 14, 15, 17, 16, 16, 18, 17, 17, 18, 18, 19, 20, 20, 21. 21 कोण म्हणणार? हा? 21 कोण म्हणणार? 21, 21, 22, 23, 24, 25, 25, 26, 24, 26, 26, 27, 27, 28, 29, 29, 31, 30. 30. ठीक आहे. अजून कोणाला? आरुष येतात तुला? हा, आरुष नंतर तनुष तू म्हण. हा, आरुष म्हण. माझं झालंय पर्यंत मला एक काहीतरी करायचं होतं. काय करायचंय तुला? मला पेन्सिल ठेवून यायचं होतं. हा, बरी आहे ठेवून. मी ऑलरेडी म्हंटलंय. हो, म्हणलंस का? ओके. ऋग्वेद तू म्हण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. शाबास. फक्त 16 म्हणायचं, 16 नाही, 16. ठीक आहे. बाकी छान म्हणतोयस. अयांश म्हण. मॅम मला 10 पर्यंत येते. बर, म्हण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. मी 11 ते 20 म्हणते, माझ्या मागे म्हणतोस. 11, 11, 12, 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16, 16, 17, 17, 18, 18, 19, 19, 20. 20. ठीक आहे. पुढच्या वर्गात आपण पुढचे शिकूया. ठीक आहे. संजीवनी मॅडम. हो, हा, मला सध्या एक सांगायचं आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. म्यूट करा सगळ्यांनी. पुढच्या शनिवारचा जो वर्ग राहील ना आपला, त्या वर्गामध्ये आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करणार आहोत. मराठी भाषा गौरव दिवस हा आपण 27 फेब्रुवारीला असतो, पण आपला वर्ग शनिवारी आहे की नाही, मग त्या दिवशी आपण आपल्या वर्गामध्ये हा दिवस साजरा करणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे, वर्गाच्या वेळेतच आपलं सेलिब्रेशन होणार आहे. आपण ह्या वर्गाच्या वेळेतच साजरा करणार आहोत. तर काय करायचं आहे, तर कोणी मराठी भाषेतील एखादं बडबड गीत, एखादा अभंग, एखादी छोटीशी गोष्ट, असं काहीतरी, किंवा मराठी भाषा गौरव दिवस का बरं साजरा केला जातो त्याचं त्याबद्दल महत्त्व माहिती. थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. तर तुम्ही विचार करा, आई बाबांना विचारा घरी, आणि तुम्ही कसं काय करणार आहात ते ग्रुपवर टाका, की मॅडम मी कुठला अभंग म्हणणार आहे का, मी मराठी भाषा गौरव दिवसाचं महत्त्व सांगणार आहे. तुम्हाला अजून काही आयडिया मिळतात का, तर ते तुम्ही आईबाबांना विचारा आणि मग ग्रुपवर टाका. आणि पुढच्या शनिवारी आपण मराठी भाषा गौरव दिवस साजरा करणार आहोत.
ठीक आहे, तर सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. कोणी असं नाही म्हणायचं की मॅडम मी काही तयारी नाही केली. हम्म तर एक ग्रुपमध्ये आठवडा आम्ही आहे टाकू. तुम्हाला तयारीसाठी. छोटीशी गोष्ट, छोटस गाणं, पण मराठीतच हवं, हिंदी नाही चालणार, कारण मराठी भाषा गौरव दिन आहे ना. हिंदी नाही, मराठीच पाहिजे आपल्याला सगळं. चालेल? मॅम कुठली तरी एक मराठी स्टोरी आणि मराठी गाणं प्रॅक्टिस करू शकते. हो हो, मॅम मी स्टोरी नाही, मराठी गाणं गोष्ट. प्रॅक्टिस हा, प्रॅक्टिस करू शकतोस. मराठी गाणं हा. करू शकतोस, म्हणू शकतोस. मराठीच मराठी पाहिजे, कविता हिंदी नाही. तुम्हाला जे आवडेल ते घरी विचारा तुम्ही, आणि मग किंवा काही तुमच्या कोणाबद्दल बोलायचं असेल तुम्हाला, मराठी भाषेबद्दल काही बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही. आई वडिलांची मदत घेऊ शकता तुम्ही. गोष्ट, छोटीशी गोष्ट, ससा कासवची गोष्ट असू दे, जी आपल्याला माहितीतली ती गोष्ट, किंवा कुठली गाणी माहिती असतील तुम्हाला. हा ओवी, मॅम कोणत्या फेब्रुवारीवर कोणत्या फेब्रुवारी? पुढच्या शनिवारी 28 27 तारीख येते. फेब्रुवारी 27 फेब्रुवारीला असतो तो दिवस. पण 28 आपला वर्ग फेब्रुवारी शनिवारी असतो की शुक्रवारी थोडीच भेटणार आहे आपण, हो की नाही? आपण साजरा शनिवारी करणार आहे. खरं तर तो आहे शुक्रवारी 27 फेब्रुवारीला, पण आपण साजरा करणार आहोत शनिवारी, कारण आपला वर्ग असतो शनिवारी. चालेल? मॅडम गृहपाठ. हा, तर आता सगळ्यांनी मी गृहपाठ सांगते. आपल्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यावर ती पीडीएफ पाठवली ना तुम्हाला, मला ग्रुपवर PDF पीडीएफ आली आहे ग्रुपवर. पुस्तकाची. हा, तेच पुस्तक. त्याच्या पान नंबर 3 बघा, पान नंबर 3 मी दाखवतीये. हा, हेच पुस्तक आयांश, हेच पुस्तक, पान नंबर 3 बघा. मॅम माझ्याकडे पुस्तक मिळत नाही, मग मी प्रिंट आउट घेऊ शकते. हा, प्रिंटआउट घेऊ चालेल, शकतो. ज्यांच्याकडे print out पुस्तक घेऊ. नाहीये, प्रिंटआउट घेऊ शकता तुम्ही. ग्रुपवर PDF पाठवली आहे. माझ्याकडे आहे. हा, ज्यांच्याकडे आहे त्यांनी इथेच सोडवा, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी प्रिंटआउट घ्या आणि मग सोडवा. काय ओवी? मॅम हा, हे वाला पान नंबर 3. मॅम पाठवले. PDF पाठवलंय ऑलरेडी ग्रुपवर. बापूंनी हे पुस्तक पाठवलंय, त्याची प्रिंटआउट घ्या या पानाची. आणि ह्याच्या बरोबर हे सगळे शब्द तुम्हाला सोडवायचे, लिहायचे, आणि ह्याच्या बरोबरच कुठल्याही एका व्यंजनाची बाराखडी हवी आपल्याला. म्हणजे क ची बाराखडी म्हणा. बाराखडी येते सगळ्यांना? बाराखडी म्हणजे क, का, की, कु, ते कुठल्या याचं? क निवड, नाहीतर ग निवड, कुठल्याही एकाचे बाराखडी लिहायची आहे. कळलं सगळ्यांना? म्हणजे आपण चौकट लिहितो की नाही, तसं चूक होणार नाही आपली. चौकट लिहिताना चुकलो की नाही, आपण कैरी लिहिताना चुकलो की नाही, आपल्याला जर बाराखडी येत असेल तर अशा चुका होणार नाहीत आपल्याकडनं, हो की नाही? त्यामुळे तुम्ही निवडा, क निवडा, प निवडा, म निवडा, कुठलंही एक निवडा तुम्ही. त्याची बाराखडी लिहून हवी आहे मला. ओके, ठीक आहे. हा होमवर्क आहे. होमवर्क लिहून आपल्या ग्रुपवर पोस्ट करा. मॅम काय काय ओवी? मी माझ्या कझिनच्या घरी आली आहे, तर तिथे मी माझी बुक विसरली आणि इथे प्रिंट आउट नाही घेऊ शकत. मग आता नाही, काय पण करूया? अजून वेळ आहे ना बराच. वेळ आहे एक. हा, हा, एक आठवडा आहे ना. पुढच्या शनिवारी मी येईल, त्यावेळेस मी करून दाखवू. हा, चालेल. हा, बोल तनुष. कुठलं पण बाराखडी लिहू शकतो. कुठलं पण प चली, क चली, कुठलंही लिही, पण एक बाराखडी लिहायची आपल्याला. एक काय दोन? 2 लिहिणार तर 2 लिही. तुलाच प्रॅक्टिस होईल, तुझाच सराव होईल. हा, तन्वी. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? तन्वीने हँड रेस केला होता. तन्वी काय म्हणते? म्यूट आहेस तू, तुझा म्यूट. आवाज येत नाहीये तन्वी. अनम्यूट कर. Behind a question, teacher is asking you. हा, काय ऋग्वेद? माझी वहिनी. वहिनी? Behind a question. कुठली वही नाहीये? मातीशी. माझ्याकडे प्रिंट आउट नाही. प्रिंटआउट काढायला लागेल ना. ग्रुपवर पाठवलंय पुस्तक, त्याची प्रिंटआउट काढ. आणि कुठल्या एकाची बाराखडी लिहायची आपल्याला. चालेल?
काय चालेल. ऋग्वेद? करतो. हा ठीक आहे. तेजस काय म्हणतोयस? मॅडम आपल्याला हे इथे लिहायचं की नोटबुक कुठेही लिहा चालेल, कुठेही लिहा ज्यांच्याकडे चालेल. आम्हाला पुस्तक फोटो काढून आहे, पाठवा. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पुस्तकावर लिहिलं तरी चालेल. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी प्रिंट आउट घ्या. आणि तिथेच पुस्तकात लिहिलं तरी चालेल, नाही तर सेपरेट वहीत लिहिलं तरी चालेल. त्याचा फोटो पाठवा आम्हाला. चालेल? म्हणजे मी काही काही बुकवर त्या पेजवर लिहू शकते, काही हो काही हो लिहू शकतो. लिहू शकतो म्हणायचं. शकतो, शकते नाही. लिहू शकतो. हा बरोबर. मुलगा आहेस ना, मग शकते नाही म्हणायचं, शकतो. चालेल? हा. अजून काही? तन्वी, म्यूट आहेस तू तन्वी. बिना बघते यायचंय की बघून बघून यायचंय? बघून लिहायचं. ठीक आहे. तिथेच आहेत ना शब्द, त्यांनीच बनवायचे आहेत ना शब्द. आपल्याला बघूनच लिहायचंय. अजून आपण शिकतोय ना. शब्द आता नाही न बघता ओळखायचे लिहायचं. तुम्हाला आणि हा. बघूनच लिहायचे. शब्द ओळखून लिहायचेत. हम्म. बघूनच लिहायचंय. बाराखडी सुद्धा बघून लिहिली तरी चालेल, काही हरकत नाही. आपण सरावच करतोय. सगळ्यांनी बघूनच लिहा, मी तर म्हणते, म्हणजे चुका होणार नाहीत. ठीक आहे. ठीक आहे? पुढच्या चालेल. शनिवारचा वर्ग चालू आहे लक्षात. मराठी भाषा गौरव दिवस साजरा. हो, नुसतं बाराखडी लिहायचं. आणि तो मी गृहपाठ दिलाय ना, पान नंबर 3 पुस्तकातलं, ते पण करायचंय. 2 आहेत गृहपाठ, बाराखडी आणि ते पान नंबर 3. कळलंय सगळ्यांना? हो. शब्द ओळखा ओळखा. ओळखा व कितीपर्यंत आहे? कार्डावर लिहा. कार्डावर लिहा. लिहा. ते पण हो, करायचंय. ते पण करायचंय. तेच करायचंय. पान नंबर 3 वरती तेच करायचंय. ठीक आहे? मॅम समजलं बाराखडी पूर्ण लिहायचं का? हो, पूर्ण. पूर्ण म्हणजे आता कच आहे, सपोज क का की की कुकू केकाई कोकाऊ कम कहा, तिथपर्यंत लिहा. किंवा त्या ब चा ब बा बी. हा करेक्ट. मग ब च लिही. असं आम्ही एक कुठला तरी लिफ निवड. करू? हा? लिफ हा, करायचं ठीक आहे, आता? ठीक आहे. हा, ठीक आहे, झालीये वेळ आपल्या वर्गाची. चला हम्म? ठीक आहे. ठीक आहे, चालेल. शनिवारचं भेटूया विसरू पुढच्या नका. वर्गात. मराठी भाषा गौरव दिन साजरा करायचा आहे. सगळ्यांनी तयारी करून या. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. काय सांगितलं तुला? हा बोल. मॅम त्या दिवशी आम्ही जे कोण महाराष्ट्राला गर्व केले त्याला पण त्यांना पण हो, त्यांच्याबद्दलही सांगू हो, शकता हो. तुम्ही, काही हरकत नाही. ठीक आहे. ओके. ते काय आहे, करणार आहात ते पाठवा ग्रुपवर फक्त. ग्रुपवर लिहून पाठवा. लिहून पाठवा की मी गाणं म्हणणार आहे, मी गोष्ट सांगणार आहे, मी यांच्याबद्दल बोलणार आहे असं, किंवा का साजरा करतो त्याच्याबद्दल बोलणार आहे असं ग्रुपवर लिहून पाठवा की काय करणार आहे तुम्ही. चालेल? ठीक ठीक आहे. आहे. चला भेटूया मग ठीक पुढच्या आहे. शनिवारी. चालेल, चला. ठीक आहे. अच्छा. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री मॅम. बाय मॅम. थँक्यू.